नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल, गरगरीत, मऊ, लुसलुशीत आणि दाणेदार तयार झालेला आहे. विशेष म्हणजे फक्त छोटे 2 चमचे तूप वापरून मी हे लाडू तयार केलेले आहेत. अजिबात साबुदाणा वापरलेला नाही. मस्त असे महिनाभर हावबंद डब्यामध्ये टिकतात. आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये घरोघरी घट बसवले जातात. ज्या घरामध्ये घट बसतात ना, त्या घरातील कोणती ना कोणती व्यक्ती 9 दिवसाचे उपवास करते. तर अशा 9 दिवस उपवास केल्यामुळे बऱ्याच जणांना कधीकधी थकवा येतो, अशक्तपणा येतो. तर असं होऊ नये ना, यासाठी तुम्ही जर असे लाडू बनवून ठेवले, सकाळ संध्याकाळ हा एक एक लाडू खाल्ला ना, तर तुम्हाला अजिबात थकवा वगैरे येणार नाही. त्यामुळे या नवरात्रीच्या उपवासाला असे लाडू जरूर करून पहा. खूप छान तयार होतात, पौष्टिक आहे, चवीला तर खूपच छान लागतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. उपवासाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. आता एका मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये मी एकाच वाटीने मोजून बरोबर 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे अगदी कमी आचेवरती सतत हलवत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. लाडूसाठी ना अगदी शेंगदाणा खरपूस भाजून घ्यायचा, तेव्हाच तुमचा लाडू एकदम चवीला चविष्ट तयार होतो. चला तर अगदी कमी आचेवरती एक 7 ते 8 मिनटं आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात. हे पहा, शेंगदाणे अगदी छान असे भाजून तयार झालेले आहेत. हलकेसे डाग पडलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते शेंगदाणा भाजला आहे की नाही, परफेक्ट कसं ओळखावं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपल्या शेंगदाण्याला क्रॅक गेल्यासारखं वाटत आहे. असं हातावरती चुरल्यानंतर आपोआप याचं साल निघत आहे. आतून सुद्धा भाजल्यासारखं वाटत आहे. डाग पडलेला आहे आतून. याचा अर्थ शेंगदाणे खरपूस भाजून तयार आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला शेंगदाणे मोजून घेतले होते, अगदी सेम त्याच वाटीने मोजून किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. सुके खोबऱ्याची वाटी असते ना, ती मी मध्यम आकाराची किसणीने किसून घेतली होती. हे पहा, छान असं खोबरं किसलं गेलं आहे. अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जास्त काळपट होऊ द्यायचं नाही. हे पहा, अगदी 1 ते 1.5 मिनटातच खोबरं मस्त असं हलकंसं सोनेरी भाजून तयार आहे. एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता मी या ठिकाणी एक 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत. कमी आचेवरती हे काजू बदाम देखील छान असे भाजून घेऊयात. आता हे सुक्या मेव्याचं प्रमाण आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर सुकामेवासुद्धा घेऊ शकता. हे पहा, सुकामेवा देखील छान असं भाजून तयार झालेला आहे. ताटामध्ये काढून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला या ठिकाणी डिंक घालायचं आहे. डिंक हा उपवासाला चालतो, बिनधास्त घाला. हे पहा, अशा प्रकारचा डिंक मी घेतलेला आहे. आता कढईमध्ये ना आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना, ते चमचे मी 2 ते 2.5 चमचे फक्त तूप घालणार आहे. तेवढ्याच तुपामध्ये आज आपण हे लाडू तयार करणार आहे. ते तूपसुद्धा मी डिंक तळायलाच वापरणार आहे, वरतून वगैरे अजिबात घालणार नाही. हे पहा, तूप चांगलं गरम झालं की घेतलेला थोडा थोडा डिंक तुपामध्ये घालायचा आणि मस्त असं फुलेपर्यंत खमंग तळून घ्यायचा आहे. डिंक ना चांगला फुलला की छान असं फुलल्यासारखं होतो, त्याचप्रमाणे पूर्ण असं पांढरा शुभ्र होतो. हे पहा, डिंक छान तळून झालेला आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने सर्व जो डिंक आहे ना घेतलेला, तो आपण तळून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण डिंक मी तळून घेतलेला आहे. पाववाटीसुद्धापेक्षा कमी थोडासा डिंक होता, पण तळून पाहणं किती झालेला आहे. डिंक खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. खूप पौष्टिक राहतं डिंक खाल्लेलं. हे पहा, आता हा तळून घेतलेला डिंकसुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात. सर्व साहित्य काढून घेतलेल्या. आता हे जे सर्व साहित्य आहे ना, आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून सर्व आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच पंख्याखाली पूर्ण साहित्य भाजलेलं थंड झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. आता मी सुरुवातीला ना शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे भाजलेले सर्व शेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सर एकदमच चालू न ठेवता मिक्सर बंद चालू करून या शेंगदाण्याची ना अगदी छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी मी शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. परफेक्ट. आता ही तयार केलेली शेंगदाण्याची पावडर जी आहे ना, ती एका ताटामध्ये काढून घेऊयात.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व शेंगदाण्याची मी एकदम चांगली अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। आता उरलेले सर्व साहित्य देखील बारीक करून घ्यायचं आहे, पण सर्व साहित्य थोडंच आहे, मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक होणार नाही। त्यामुळे आता छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण जे भाजलेले काजू बदाम होते ना ते बारीक करून घेऊयात। चला तर छान अशी काजू बदामची पावडर तयार करून घेऊयात। आता ही तयार केलेली काजू बदामची पावडर देखील ताटामध्ये काढून घेऊयात। आता जे उरलेले सुकं खोबरं आणि तळून घेतला जो डिंक होता ना तो सुद्धा आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे डिंक आणि सुक्या खोबऱ्याचं देखील बारीक मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। हे देखील ताटामध्ये काढून घेऊयात। डिंक घातल्यामुळे ना लाडू चवीला खूप चविष्ट तयार होतो, त्यासोबतच खूपच पौष्टिक होतो। हे पहा, आता हे डिंकाचं आणि सुके खोबऱ्याचं सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेत आहोत। आता डिंक घातल्यामुळे ना आपल्या मिश्रणाला मस्त असा चिवटपणा येतो, त्यामुळे ना अजिबात वरतून तूप वगैरे घालावं लागत नाही। फक्त पोहे खाण्याच्या 2च चमचे तुपामध्ये हे छान असे लाडू तयार होतात। आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ज्या वाटीने सुरुवातीला आपण सर्व साहित्य मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने मोजून आपल्याला पाऊण वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ घालायचा आहे। हे पहा, गूळ घेताना सुरीने चांगला बारीक कापून घ्या। पाऊण वाटी घ्यायचा आहे, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त। जर तुम्हाला जास्तीचे गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतला तरीसुद्धा चालेल, पण मी या ठिकाणी पाऊण वाटी घेतलेला आहे। गूळ घेताना साधाच घ्यायचा आहे, चिक्कीचा वगैरे अजिबात घ्यायचा नाही। केमिकल विरहित गूळ घ्या, म्हणजे लाडू अजूनच पौष्टिक तयार होतील। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर घालायची आहे। आजच वेलची पावडर तयार करून घेतली। वेलची पावडर कशी तयार करायची तर वेलची आधी ना चांगली अशी फुगेपर्यंत भाजून घ्यायची, थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायची आणि नंतर आणखी 1 चमचा साखर घालून बारीक करायची, म्हणजे मस्त अशी वेलची पावडर तयार होते। लगेचच थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आणि सुंठसुद्धा किसून घालायचं आहे। जायफळ, सुंठ, वेलची पावडर घातल्यामुळे लाडू खूपच चवदार तयार होतात। थोडंसं अगदी चिमटीपेक्षा कमी मीठ घालायचं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते। तुम्ही उपवासाला सेंधव मीठ खात असाल तर सेंधव मिठाचा वापरसुद्धा करू शकता। आता हे जे सर्व साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। आता आपण ह्यामध्ये गूळ घातला आहे। गूळ व्यवस्थित या मिश्रणामध्ये चांगला मिक्स व्हावा ना, म्हणून हे मिक्स करून घेतलेले जे मिश्रण आहे लाडूचे ते पुन्हा थोडं करून एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करून 1-2 वेळा फिरवायचा आहे। फक्त जास्त वेळ फिरवायचं नाही, म्हणजे कसं आपण जो पाऊण वाटी गूळ घातला आहे तो लाडूच्या मिश्रणामध्ये चांगला असं पुन्हा मिळून येईल आणि लाडू देखील मस्त असं बांधला जाईल। हे पहा, मी पल्स मोडवरती मिश्रण चांगलं 1-2 वेळा फिरवून घेतलं। छान असं मिक्स झालेला आहे घातलेला गूळ। आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे लाडूचं ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। ह्याच पद्धतीने ना सर्व मिश्रण आपण थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे। पुन्हा मस्त असं आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबात जास्तीचं तूप न वापरता फक्त 2च चमचे तुपामध्ये आपण हे लाडूचं मिश्रण तयार केलेलं आहे। जास्त भाजायची वेळेसुद्धा गरज नाही, फटाफट हे लाडू तयार होतात। चला तर आता आपण लगेचच लाडू बांधायला सुरुवात करूयात। आता सर्व लाडू एकाच आकाराचे व्हावेत ना, म्हणून मी एक छोटी पळी घेतलेली आहे। त्या पळीने दाबून मिश्रण भरायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचा आहे, म्हणजे कसं सर्व लाडू एकसारख्या आकाराचे तयार होतील। जास्त मोठे सुद्धा लाडू बांधायचे नाही। आपला लिंबू असतो ना मोठा खायचा, त्या लिंबापेक्षा थोडासा मोठा लाडू बांधला तरीसुद्धा चालेल। हे पहा, लाडू बांधताना अजिबात त्रास होत नाही। एकदम मस्त असा गोल गरगरीत आपला हा लाडू तयार झालेला आहे। लाडू छान दिसावा म्हणून पिस्त्याचा एक वरतून काप लावून घेत आहे, तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालेल। हे पहा, मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे। प्लेटमध्ये ठेवून देऊयात। ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 लाडू तयार करून दाखवते। हे उपवासाचे लाडू करायला ना फार सोपे आहेत। आता नवरात्रीचे दिवस चालू होणार आहे, तर आपण हे उपवासाचे लाडू असे बनवून ठेवले ना की सकाळ संध्याकाळ 1 लाडू खाल्ला तर तुम्हाला थकल्यासारखं सुद्धा वाटत नाही। एकदम दमदमीत पौष्टिक आणि चविष्ट असा आपला लाडू हा तयार झालेला आहे। त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा खूप चांगलं आहे। तुम्हाला अजिबात उपवासामध्ये थकवा येणार नाही। हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला 2-3 लाडू तयार करून दाखवले। याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेऊयात।
सांगितलेल्या साहित्यामध्ये माझ्याबरोबर या ठिकाणी 18 ते 19 मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही यापेक्षा छोटे छोटे बांधले तर आणखी होऊ शकतात. लाडू पाहणं दिसायला किती सुरेख दिसत आहे. मस्त असे रवाळ आणि दाणेदार हे लाडू तयार झालेले आहेत. छान असे गोल गरगरीत झालेले आहेत. तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पाहणं अजिबात टाळायला न चिकटणारे मस्त असे दाणेदार लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू खूपच चविष्ट आणि पौष्टिक तयार झालेले आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये असे लाडू नवरात्र सुरू होण्यापूर्वीच अर्धा डब्बा किंवा एक डब्बा तरी बनवून ठेवा. खूप छान लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.